पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार निलेश चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आले। कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा निलेश चव्हाणवर आरोप। उद्या दुपारी कोर्टात हजर करणार। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही साक्षीदारांमध्ये समावेश। पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीत मतभेद। शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही अशी कोणतीही चर्चा नसल्यानं विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही। खासदार सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कसलीही चर्चा नाही। जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। मिठी नदी कंत्राटात 1200 ते 1300 कोटींचा घोटाळा। माझ्याकडे पेनड्राईव्ह बॉम्ब आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट। नीट पीजी 2025 परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार। सर्वोच्च न्यायालयाचे एनबीईला सिंगल शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफांची निवड। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र। बीडच्या आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही धाडलं 90,000चं वीज बिल। लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच महावितरणला जा। खासगी कंत्राटदार, लाईटमन आणि अभियंत्यावर कारवाईची टांगती तलवार। ओडिशातील भ्रष्टाचाराचं धक्कादायक प्रकरण समोर। अभियंत्याच्या घरावर दक्षता विभागानं टाकली धाड। घराच्या खिडकीतून नोटांचा पाऊस। 2 घरांमध्ये तब्बल 2 कोटींहून अधिक रक्कम।